आज आम्ही 19व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण मुस्लिम समाज एकता संघटनामार्फत मान्य पालकमंत्र्यांची मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमक्ष भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की जामनेरमध्ये जो मॉब लिंचिंगचे प्रकरण घडलेले आहे त्याच्यात आम्हाला या 8 मागण्या अत्यंत आवश्यक आहे। पालकमंत्री म्हणून आपण ते करण्यात यावे। पहिली की पीडित कुटुंबाने दिलेल्या दबावाप्रमाणे मुख्य आरोपी जो एका संघटनेचा एका राजकीय पक्षाचा प्रमुख आहे त्याला त्वरित अटक करण्यात यावी। त्याचप्रमाणे कॅफे चालक याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याप्रमाणे गुन्ह्यात DNS कलम 161(2) म्हणजे पूर्वीचा 120(ब) त्वरित लावण्यात यावा, कारण की त्याच्यात वाकीचे 2, जामनेरचे 2, बेटावरचे 4 असे 8 आरोपी आतापर्यंत पकडलेले म्हणजे संगनमत झालेला आहे। त्याचप्रमाणे तपास निपक्ष व उच्चस्तरीय व जलद गतीने व्हावा यासाठी जरी साहेबांनी SIT डिक्लेअर होईल असं सांगितलं असेल तरी ती आज डिक्लेअर करण्यात यावी। पीडिताच्या कुटुंबाला 25 लाख रुपये भरपाई व त्याच्या कुटुंबापैकी कोणाला तरी एकाला सरकारी नोकरीमध्ये द्यावे जे कायद्यानुसार आहे, त्या संविधानानुसार आहे। त्याचप्रमाणे जिल्ह्यात धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या संघटित गटांवर MPAD व मकोका अंतर्गत कायम स्वरूपाची कारवाई करावी। जामनेरमधील जे काही समाजकंटक नेहमी सोशल मीडियाद्वारे द्वेष पसरवित आहेत, 2 समाजात ते निर्माण करीत आहेत, त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करावी। व महत्वाचे म्हणजे या प्रकरणी मकोका लावण्यात यावा सर्व आरोपींवर, जेणेकरून त्यांनी संघटित गुन्हेगारीचा प्रकार केलेला आहे आणि एका तरुणाला जीवनशी ठार मारलेले आहे। आणि सर्वात महत्वाचं या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून पीडिताच्या विनंतीनुसार, सामाजिक संघटनेच्या विनंतीनुसार विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी, जो या कायद्यानुसार आम्हाला अलाउड आहे त्याप्रमाणे त्याची नियुक्ती करावी हीच आमची त्याच्या। आणि त्याच वेळी पालकमंत्र्यांनी माननीय SP साहेबांसमोर सांगितलं की मी SIT ची घोषणा केलेली आहे। मी तुमच्या 120(ब) ची तेव्हा SP साहेब स्वतः बोलले की संगनमताचा 120(ब) लावतो आम्ही, मकोकासाठी थोडा विचार करतो आम्ही, त्यानंतर लावू। अशाप्रमाणे आमच्या या निवेदनावर 12 तारखेच्या आणि 15 तारखेच्या निवेदनावर त्यांनी कारवाई केलेली आहे। त्याबद्दल आम्ही प्रशासनाचं जोपर्यंत मुख्य आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आभार मानणार नाही किंवा ऋणात राहणार नाही। पोलिसांनी ही कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे। धन्यवाद। एकता संघटन जळगाव। पालकमंत्री महोदयांसमोर ही मागणी आहे की जामनेर येथील घटनेबाबत आमच्या 2 प्रमुख मागण्या। एक प्रमुख मागणी तर SIT ची मान्य पोलीस अधीक्षकांनी काल कबूल केलेली आहे। आता आमची दुसरी महत्वाची बातमी ही आहे की संबंधित आरोपींना जे आहे मास्टर माइंड व जे स्वतः ज्यांच्या फिर्यादीच्या वतीने जे नाव लिहून दिलेलं त्यांना अटक करावी। दुसरं मकोका लावण्यात यावा व सगळ्यात महत्वाचं याच्यात संगनमत म्हणजे जुना IPC 120 आणि नवीन DNS 61(2) प्रमाणे त्वरित कारवाई करण्यात यावी। व त्याचसोबत आम्ही विशेष सरकारी वकिलाची याद्वारे मागणी करतोय, जेणेकरून विशेष सरकारी वकील याच्यात देण्यात यावा, जेणेकरून ही केस लवकरात लवकर होईल आणि लवकरात लवकर आरोपींना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे ही आमची आज माननीय पालकमंत्र्यांना ही मागणी आहे। काल माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सुद्धा म्हटलं होतं की राजकीय पक्षाचे काही यामध्ये आहे तोपर्यंत मकोका लावण्यात यावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे। आम्ही SIT ची मागणी एकनाथ खडसे आम्ही पहिल्यापासून 11 तारखेपासून आपण बघत असाल की आम्ही लेखी स्वरूपात हीच मागणी करतोय की त्या ठिकाणचे पोलीस प्रशासन हे पाहिजे तसं तपास करू शकत नाही, म्हणून त्यांच्यावर राजकीय दबाव येऊ शकतो, म्हणून SIT ची स्थापना करावी ही मागणी आमच्या पहिल्यापासून आहे। आणि त्याच्यात निश्चितच त्या फिर्यादीच्या वतीने त्याच्या बहिणीने आईने जबाब दिलेला आहे आणि त्या जबाबात त्यांनी स्पष्टपणे त्या राजकीय व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे की ज्याच्यामुळे ही घटना घडलेली आहे। जो समोर होता ज्याने मारहाण केलेली आहे त्याला अद्याप पोलिसांनी त्या 8 मध्ये अटक केलेली नाही, त्यामुळे आम्हाला त्यांना अटक होणे अत्यंत आवश्यक आहे।